लाईट द्यायला पण आत्ताच जायचं होतं. काय बाबा लाईट एक अशी उसाला बार तर दिलंय आता. तर लाईट आल्यावर परत यावं लागलं एकतर मला. लय उशीर झालाय आज तर. काय खराब. बकरी पण बसली अशीच. हिला चारा नाही. आपण 2 घास खाऊन घेऊ मग हिला जरासा चारा घेऊन येऊ. अरे अर्चना अजून आलेली दिसेना झाली. किती वेळ झाला. सूर्य तर मावळत आलाय. 3 वाजत आलेत तरी जा तपास नाही. दरवाजा तर उघडाच ठेवलाय आपण. हाय तसाच आहे. कधी यायची ही एक. रस्त्याला पण दिसेना झाली. काय इकडं तर आली का नाही. इकडं पण दिसेना झाली. एवढा उशीर झाला आज. 1 वाजता येते. 3 वाजलेत. काय बाबा 2 तास उशीर झाला एकतरी या अर्चनाला. 3 वाजून गेले बाबा. तिला फोन लावून पाहिला पाहिजे. मला तर लय काळजी वाटते. एवढा उशीर कधी ती थांबत नाही. काय नाही मी आहे ना स्वाती वहिनीकडेच जातो आता. बाई मी शिवले बरी बरी साडे. मी एखादी मागूनच घेते. या पूजीला मागवायची असेल तर पाहते तिला विचारून. तुम्ही तिला फोनच लावते. उचले पूजी. हॅलो हॅलो आवाज येतो का नाही. काय करते. स्वयंपाक एवढा लेट का बरं. बरं बरं ऐक ना. मी काय म्हणते मी मिशोवरून आहे ना एक साडी मागू राहिले. तुला मागवायची आहे का. मागवायची आहे का. बरं ते पैसे मला कधी देशील मग. साड्या आल्या. बरं चालेल. बरं बरं घ्या आवरून मग काय तनावराचा डबा द्यायचा असं तुला. बरं बरं हां ठेवी ते मागून घेते. हां लाल कलर आहे. लोबारी साडी मला आवडली. हां माझ्यासाठी मागू राहिले. त्यासाठी एक मागून घेते. हां हां चालेल. बरं वहिनी काय भाऊजी. हो माझी बायको अर्चना हां 3 वाजून गेल्या तरी आली नाही अजून. अजून नाही आले अंगणवाडीतून. नाही ना मला लय काळजी लागली. तुम्ही जायचं ना घ्यायला तिला. हो पण ते आता अंगणवाडीत आहे का कुठं आहे मला काय माहिती. येईल ती कुठे जाणार आहे. एक तर आपल्या मळ्यापासून अंगणवाडी 2 किलोमीटर लांब आहे. हाय ना. मग येतच असेल थोडा वेळ वाट पा. पण नाही हो वहिनी ती 1 वाजताच येते. हा का. हो आता तर 3 वाजून गेल्यात. मग काही काम निघालं असेल अंगणवाडीमध्ये. कसलं काम. मला तर कसं तरी वेगळंच वाटायला लागलंय बघा. म्हणजे माझं मन लय बेचैन झालंय बघा. बेचैन झाले. हो अहो येईन कशाला काळजी करता एवढी. नाही हो पण ती आजपर्यंत आहे ना एवढा उशीर कधीच झाला नाही तिला. लयत लय भारी भारी ती 1:30 वाजेपर्यंत तरी येतेच. अहो अंगणवाडीमध्ये काही ना काही कागदपत्रांची कामं निघतच राहत्या ना. अटकली असेल कोणत्या कामाला. नाही हो वहिनी तसं कधी होणार नाही. अहो भाऊजी ती काही लहान पोर आहे का एवढी काळजी करते तिची. येईल ना ती. कुठं जाणार आहे. नाही हो वहिनी. मी काय म्हणतो वहिनी मला फोन द्या ना जरा. अंगणवाडीत आहे ना फोन लावतो म्हणजे मला कळलं तरी ती निघाली का तिथंच आहे काय. फोन दिला असं भाऊजी पण फोनमध्ये बॅलन्सच नाही हो. पण वहिनी तुम्ही आता तर बोलत होता की चांगलं. मला तिकडून फोन आला होता. वहिनी मी तुम्हाला बरेच वेळा बघितलं पण तुमचा फोन आहे ना असा बॅलन्स नाही असं कधीच होत नाही हो.
नाही नाही, माझा नवरा ना महिन्याचा रिचार्ज मारितो. आज शेवटची तारीख आहे ना, मग तो संपलाय. वहिनी हो द्या हो, फक्त एकच कॉल करतो मी आणि लगेच फोन ठेवतो आणि देतो तुम्हाला. अहो दिला असं पण बॅलन्स संपलाय. का हो भाऊजी, तुम्ही एवढ्या रानावनात कमी त्या ती तिकडं अंगणवाडीमध्ये कमी ती हां, तिला चांगलं पेमेंट पडतच असेल ना. मग 600 रुपयाचं डबडे घेऊन टाकायचे एखादं फोनचं. वहिनी एक तर 3 महिन्यापासून तिला पगार नाही झाला. 3 महिन्यापासून पगार नाही? हा ना, का बरं? काय माहिती आता, त्या अंगणवाडीवाल्यांनी काही पगारच दिला नाही. पण त्यांचं पगार नाही, पण तुमचं चाललं ना मस्त काम. हाय चालू. आता ऊस लावलाय, ते ऊस आता कधी जायचा कारखान्यावर आणि मग नंतर पैसे येतील वहिनी. हा का? अजून 6 महिने लागतील त्या ऊसाला. वहिनी तिला बी आहे ना, आता कामावर लागून फक्त 3च महिने झालेत आणि लगेच लगेच कसं आपण म्हणायचं की बाबा आमचा पगार द्या. आणि एकतर मागं लागलं तर मग तिला कामावनं पण काढून टाकतील ना. हा का? बरं बरं. पण बॅलन्स असता ना, मी दिला असता तुम्हाला. पण बॅलन्स नाही, मग काय घेऊन उपयोग मामाबद्दल तुम्हाला. आणि कसं आहे वहिनी माहिती का, एक फोन जरी मी लावला असता ना, मला बरं वाटलं असतं. अहो तुम्हाला एक फोन करायसाठी मी फोन नाही देणार का? त्याच्यामध्ये बॅलन्सच नाही ना. पण वहिनी वेळ काढायला आहे का नाही, आपणच शेजार पाजाराला अशी मदत केली पाहिजे का नाही सांगा बरं. केली पाहिजे ना. आता बॅलन्स असता तर मीच लावून दिला असता तिला फोन, आहे का नाही? पण बॅलन्सच नाही तर काय उपयोग आहे फोन करून. बरं वहिनी, तुमचा मोबाईल आहे ना लय सोन्याचा आहे, राहू द्या तुमचा तुम्हालाच. म्हणजे कसं झालं माहिती का, दिलं तर गोड नाही तर दोड, आहे का नाही? असं असतं वय तवा वहिनी. एक फोन काय मी काय तुमचा मोबाईल घेऊन जाणार नव्हतो. अहो पण त्याच्यामध्ये बॅलन्स असता तर मीच लावून दिला असता ना फोन. राहू द्या तुमचा तुम्हालाच ठेवा, येतो मी. या मग काय, गेले बाई भाऊजी ते. आता पूजेला फोन करून सांगते. उचलले पूजी ना, कधीच टायमिंगवर फोन नाही उचलीत. हॅलो हॅलो, घराच्या बाहेर येऊन बोल ना बाई. हॅलो, हां ऐक, केलं बरं का 2 साड्या बुक. हां 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 चालेल. बरं, ते सांगायला फोन केला होता. फोन तरी लवकर उचलीत जाय माझ्याही. ठेवू का आता? हां चल. तिच्या मग मोकार गुराळ राहतं बाई. आता ये तिने यायला जेवायला द्यायला लागेल. बाई नाही तर मी एकलं येते. आणि आज तर एवढा टाईम झाले मला, किती वाजले बापरे, 4 वाजले. आज ना माहिती ना चांगली खबर घेते मी, नाही तर त्यांच्या मनात यायचा संशय म्हणजे शाळाच्या नावाखाली जाते कुठं. आता आधीच नाही म्हणत होते, जाऊ का काय करू. मरू दे, काय मी एवढं घाबरायचं आहे, मीटिंगमध्येच होते ना मी. मरू दे, पाहिलं काय ते. ह्याला ह्यारची खवा यायची. एक तर सकाळपासून जेवलो नाही, कसं जेवण जाईल. 4 वाजत आले तरी अजून आले नाही. विचार करून करून माझं डोकं लय दुखायला लागलं. एकतर आता काय हो, डोकं दुखू राहिलं का? एवढा वेळ लागतो का मला सांग बरं. किती वाजले आता? वाटलंच होतं मला असंच काय म्हणशाल. अगं पण तू रोज 1 वाजता येतीस. हा मग, आता वाजले किती? 4 वाजल्या. हा वाजल्या ना मग घड्याळाचे. मग काय करत होते एवढे? जरा ऐकून घ्याशाल का नाही, काही पाणी बिणी पिऊ द्याशाल का नाही. हा तुला पाणी प्यायचं पडलंय. झालं काय? आजपर्यंत मला सांग, एवढा उशीर झाला का कधी तुला? हा मग नाही झालं तर मग. पण आज कसा काय एवढा उशीर झाला? शाळेत मीटिंग होती अंगणवाडीत. मीटिंग होती का? हा आता ते पोरांना शिदा वाटायचं आहे ना, हा मग त्याची मीटिंग होती. नाही पण किती वाजल्या मला सांग बरं. तुझं झाला तो प्रश्न शाळेतला मीटिंगचा, पण मला साधं माहिती आहे का ती? आता मला पण गंज वाटत होतं लवकर यावं, पण मग आता मला ते सोडून येत नाही ना. ते काय म्हणशील, मग तुम्ही घरीच राहा, कशाला येता शाळेत. अगं पण माझ्या मनामध्ये नाही नाही तसले विचार येत होते. मला वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी म्हणशाल मला, म्हणजे मी काय तशी नाही. अगं मी तुझ्यावर संशय घेत नाही, पण कसं आहे आज वाहन आहे येतच जातं. हां बाबा काय गाडी धडकली का काय झालं असं माझ्या डोक्यात विचार येतात 1000. नका तसे काही बी विचार करी जाऊ. मी कुठं कोणाला धडकायला जाणार आहे. आता तुम्हाला तर माहिती 3च महिने झाले लागून, आणि डायरेक्ट असं त्यांना नाही म्हणता येत नाही ना मग. हां ती पण तुझं खरं आहे. आणि मग ते म्हणशील तुम्हाला शाळेतल्या पोरांना सोडून तुम्हाला घरचं टेन्शन राहतं, मग तुम्ही येता कशाला शाळेत. मग मी अंगणवाडीत फोन लावण्यासाठी आहे ना त्या स्वाती वहिनीकडे गेलो होतो.
कशाला? तिचा फोन म्हणलं दे मला, मी अंगणवाडीत फोन लावतो. मग कुठली काय तवा फोन दिला नाही काय नाही. आणि तिने फोन नाही दिला? नाही दिला. मलाच काय म्हणती, तुम्ही एवढं कमावता मग तुम्हाला काय 400-500 रुपयाचं काय ते फोनचं डबडं घेता येत नाही का? तिला म्हणा नको एवढा शाजूकपणा करू, आम्हाला का माहित नाही तुम्ही चोरी लपीचा फोन घेले म्हणा. तुम्ही नाही कशाला जायचं त्या बाईकडे बरं? पण मला तुझी काळजी लागली ना ग. इथं जवळ पण कोण नाही ना फोनवालं. आता त्यांच्याकडेच फोन आहे म्हणून तर गेलो होतो. त्यांना लय गर्व आहे. जाऊ द्या, नका जाऊ कोणाकडे. जसा काय त्यांचा सोन्याचाच फोन आहे तेव्हा काय ती फोन देत नाही म्हणे, बॅलन्स संपला आहे. असं म्हणली का? हां, आणि मी जेव्हा गेलो ना तेव्हा तर ती फोनवर बोलत होती. नाही म्हणे मला फोन आला होता म्हणून मी बोलत होती. आओ जाऊ द्या, त्या बाईच्या कुठं नादी लागत आहे. तशी बी ती बाई लय गर्विष्ट आहे. हां, तू म्हणते ती खरं आहे. नुसतीच जळती आपल्यावर. तिला वाटतं आमच्यासारखं कोणीच नाही. बरं जाऊ, तुम्ही जेवले का? कसं जीवन जाईल मला सांग बरं. तुला एवढा उशीर झाला, माझ्या घशाखाली घास तरी जाईल का? बरं चला आपण जेवण करून घेऊ. मला पण लय भूक लागली, मी नाही जेवेल आज. बरं चल मग. चला. आताशी जरा जीव आला माझ्या. बाई पाहुणे आले, नेमकी बुक्की संपली. चल अर्चना आहे का नाही, तिच्याकडे तरी मागून पाहते. अर्चना, अर्चना. बाई घरी यावं तर लगेच कोणी चालूच राहते. काय असं होते वहिनी? काय करते? काय नाही, भांडे घासायला काढले. भांडे घासायला काढले? आज सुट्टी आहे का काय? नाही आत्ताच आले. आत्ता चाली का? काय काम काढलं तुमचं माझ्याकडं? अगं काढलं काहीतरी काम. तर नवरा कुठे? का बरं? का बरं म्हणजे विचारावं नाही का ग? मी तर नाही का तुमच्या नवऱ्याला विचारित. अगं शेजार धर्म आहे म्हणून विचारलं. बरं बरे, ते गेले उसाला पाणी द्यायला. हा का? हां. मी काय म्हणते, माझ्याकडे पाहुणे आले, मला बुक्की दे ना थोडीशी. पाहुणे कोणा का आले? मा का आले ना बाई. मग बुकनी कोण देईन? मी. अगं थोडी होती पण थोडी दे ना मला आतापुरती. आम्ही बाजारच करेल नाही. नाही करेल? आम्ही किराणाच करते नाही. आम्हाला जायला किती लागते, त्यात आम्ही चाय सोडून द्यायला प्यायचं. आम्ही चाय नाही पिते. पाय ना काना कोपऱ्याला असं थोडीशी. काने कोपऱ्यात मी डबेच ठेवत नाही. अगं मा माणूस घरी असतं तर मी इतकंच मोटरसायकल गावात पाठवला असं आणायला, पण ते घरी नाही, नेमके पाहुणे आले मला. बरोबर आहे. मग लिंबू सरबत करून द्यायचं ना. लिंबाला साखर आहे नाही ना माक. मग तुमच्या काहीच राहत नाही का? अगं राहते मस्त. आता मा माणूस घरी असतं तर मी गावात पाठवलं असं, दुकानातून मागवलं असतं बाई. तोपर्यंत काल आले असते मी. तुमच्या काही टाइमच काय राहत नाही. साखर, चहा पावडर, कधी कधी बॅलन्स संपून जातो, आहे का नाही? अगं भाऊजी आले, मला माहिती तू कोणतं टोमणं देते. अगं भाऊजी आले होते फोन मागायला माग, पण मा मोबाईलमध्ये खरंच बॅलन्स संपला होता. अगं बरं जाऊ दे, मला काय करायचं तुमच्या मोबाईलशिवाय, असो या नसो. बरं पाहते मी असली तर, त्याशिवाय तुम्ही जाणार नाही घेतल्याशिवाय. बाईच्या लई नाकाच्या शेंडावर राग आला वाटतं मोबाईल नाही दिला म्हणून. आणि एवढे दिवस देत होते तर आले गोड गोडला बोलत होती. एक दिवस नाही दिलं तर पाहिलं ना कसं आडून पाहते माणसं बाई. आणि या पाहुण्याला हाताच यायचं होतं का? दारा ते वरची काढून ठेवले. आम्ही काय वापरत नाही, चहा नाही पिते आम्ही. जा घेऊन. बरं बरं चालेल, येऊ का? हा या मग. काय आता स्वतःच तर नको द्यायला, पण दुसऱ्याचं फुकट खाता खाता जाणार आहे. झालं बाबा एकदाचं पाणी भरून. माझ्या डोक्याचा एक ताण कमी झाला. चला जाऊया घरी आता. सगळं एक ऊस झालं क्लिअर, म्हणजे बरं झालं. लाईटीनं आज मला चांगली साथ दिली म्हणून एकतर ऊस भरून झालं सगळं. जाऊया घरी आता आपण. चल बाई, झाले एकदाचे कपडे. एक तर टाईम लय झालंय आज. हे बी लवकर येईना, यायचं लवकर येईनी ते नाही. उघडं टाकून जाता येत नाही. कधी येईल तर येऊ माणूस. अर्चना आले का? हां. बरं झाले आले टायमावरच. का निघालेच होते मी. निघाली का तू? हा. बरं मी काय म्हणतो ऐक ना, हा बोला ना. तेवढं पगाराचा विचार ना. 3 महिने झाले पगार नाही. अर्ज दिला आम्ही सगळ्या बायांनी. आता पाहू ना काय होतं.
नाही एकतर उसाला खत मारायचं आहे ना आपल्याला. बरं बरं पाहते मी. पण ऐका ना, हा. आज जर मीटिंग असली तर टाइम होईल. बरं बरं. वाट पाहू नका. हा व्यवस्थित जा आपण. हा जेवण करून घ्या ना, दरवाजा लावून घ्या. हा हा, चालतंय. नाही मी कुठे जाणार नाही आता घरीच आहे. घरीच आहे का? हा बरं बरं, वर टॉपल्यात भाकरी ठेवली. हा येऊ का मग? हा ये. गेली बाबा ही तर दुटीवर गेली. आता आपण एकटाच घरात. काय भाकरी ठेवली म्हणले, खाऊन घेऊ भाकरी मग आता. तर झालं आज लवकर सुट्टी झाली. महिना अखेर आहे बा म्हणा आज. एक तर पोरं लवकर येते नाही शाळेत. आज यांना मस्त सरप्राईज देईल. आता 2 दिवसच सुट्टी आहे मला. पाहिलं की खोडक्या जरा इकडे रस्त्यावर आले. हो काय ग बाई, येतं म्हणे मी आज घरीच आहे. पाय ती इकडे जाऊन झोपली. हो काय यांना जन्मजोगीचं झोपा लागलं काय तुम्ही डचकले का मला डचकू राहिली. तू एवढ्या लवकर कशी काय आली? अहो आज लवकर सुटली शाळा. आज महिना अखेर आहे ना. आपण तू 1 वाजता येते, आता तू 10:30लाच टपकलीस. मग नको टाकू का? नाही आलीस बरं झालं. बरं ते जाऊ द्या. तुम्ही जेवण केलं का? हा जेवण केलं आणि इथंच झोपलं. गुट्ट मस्त होईल होतं ना. हा 1 नंबर बनवलं बरं का. तुझ्या हाताला चव आहे ना, लयच भारी. पोटभर जेवते ना. हा महिना अखेर होता नाही का आज, त्याच्यामुळे तू लवकर आली. बरं झालं. बरं झालं. बरं ऐका ना, हा डोळे बंद करा ना. आता कशाला डोळे बंद करायचे? अहो करा म्हटलं तर करा. बरं बाबा तुझंच ठीक आहे, केले डोळे बंद. उघडू का? नाही नाही, हात पुढं करा. आता काय आहे? तुम्हाला हात पुढं करायला काय जात आहे? हा बाबा यो मोबाईल. हा तुम्हाला सरप्राईज होतं. हा का? तू माझ्यासाठी मोबाईल आणलास? हा एवढ्या महागाचा मोबाईल दिसतोय. हा मग मग पैसे कुठून आले? कुठून आले म्हणजे? माझे होते पैसे. तुझे होते? हा आणि तू आजपर्यंत मला सांगितलं नाहीस म्हणजे माझे पैसे होते. आता 3 महिन्याचे पैसे थकेल होते ना माझे, मग ते भेटले आज. म्हणजे पगार झाला होय तुझा? हा आणि मग मला ना ते चांगलं नव्हतं वाटत. तुम्ही सारखे त्या स्वाती वहिनी का मोबाईल मागायचे फोन करायला. हा ते मला नुसतं कसं ती घालून पालून बोलते ना, मला अजिबात आवडत नाही ते. जाऊ दे बरं झालं. पण मोबाईल आणलास तू कितीचा आहे माहिती का? कितीचा? जास्त महागाचं नाही. मग त्याशी मी नाही का मला पण आणला. तुला पण आणलास? हा हे बघ. 2 मोबाईल? हा पण हा मोबाईल कितीचा आहे मला पहिला सांग. काय नाही फक्त 3,500चा आहे. 3,500? हा आणि हा 2,000चा. म्हणजे तू 5,500 रुपये घालवलेस. अहो मग काय सांगू आता, तुम्ही याला त्याला फोन करता ते चांगलं वाटत नव्हतं आणि मग ते मलाही चांगलं वाटायला मग सेकंड हँडच घेतली. त्याशिवाय खरं तर मी ना नवा मोबाईल घ्यायला गेले होते तुमच्यासाठी, पण ते लय सांगायला लागले 20 आणि 30,000 रुपये. मग मी त्यांना विचारलं म्हणलं हे फोन कितीपर्यंत जातील? ते म्हणे आता चांगलेच पीस चांगले म्हणे, काही नाही देतो म्हणे तुम्हाला म्हणे मॅडम. म्हटलं मग 2 घेऊन टाकले. मग एक तुम्हाला आणि एक मला. नाही बरं झालं बरं का, फोन घेतलास ती एक बरं झालं. हा आता कसं आहे आपण एकमेकाला उशीर झाला तर एकमेकाला सांगू शकतो ना. हा, म्हणजे काळजी नाही लागत. आणि तुम्ही मला ते सकाळी खताचं बोलले होते ना, हा तर मी बाकीचे उरलेले माझे 20,000. हा माझा पगार. हा हा राहू द्या तुमच्याकडे, जेव्हा मला लागेल तेव्हा मी घेईन. ठीक आहे, हा माझ्याकडे ठेवतो मग. हा हा आता तर खुश आहे ना? आता खुश आहे. हे बघ ना, मग आज तू लवकर आलीस ना, मग मस्तपैकी एक काम कर ना, गोडधोड काहीतरी बनव ना, गुलगुले बनव ना. अहो आता मी एवढं दमून आले ना, माझी इच्छाच नाही काही करायची. बरं तू एक काम कर मग, तू नुसती माझ्या संग घरात चल, मी बनवून तुला खायला घालतो पाहिजे तर आज. तुमच्या हातचे गुलगुले? हा चला मग. चल. लय दिवसात ना आज तुम्ही म्हंटले. हा, चल चल लगेच बनवतोच बघ मी. चला मग.
बाई अण्णा आले यांना कांदे पोहे खायचे. नेमके कांदे नाही घरामध्ये. या माणसाला सांगितलं होतं कांद्याची गुणी घेऊन या मार्केटमधून म्हणून. काच ऐकत ये माणूस. बाई आता ही बाया देते का नाही का 4 शब्द ऐकवी ती. अर्चना घरात तर कोणीच नाही. गंगाराम भाऊजी ये इकडे बसले. हायला काय याला उचलून आपटलं रे. हायला मोबाईलची दुनियाच वेगळी. ही कुठं काय असेल ही तर आपल्याला बघायला मिळतंय. बायको आहे ना माझी, खरंच लय भारी गुणाची आहे माझी बायको. तिनं माझ्यासाठी मोबाईल घेऊन दिला. याला म्हणायची बायको. सुशिक्षित असताना ह्या अनाडी नवऱ्याला मोबाईल घेऊन दिला तिनं. त्याच्यात अजून व्हॉट्सअप फेसबुक सगळं चालू करून दिलं मला. आहा बया नवा मोबाईल वाटतं. हां कधी घेतला? माझ्या बायकोने घेऊन दिला मला. मग पेढी नाही वाटली आम्हाला. बायकोनी मला मोबाईल घेऊन दिला आणि तुम्हाला का पेढे द्यायचं? आता नवा मोबाईल आला ना तुमच्याकडं. हां मग त्याला पैसे गेलं आणि तुम्हाला फुकटचं पेढं द्यायचं का आणून आम्ही? असं का बरं बोलू राहिले हो तुम्ही कुचक्यामध्ये? मी कुठं कुचक्यावानी बोलतोय? हा कुचक्यावानी मी अजिबात बोलत नाही. नाही ना. नाही नाही. बरं मी काय म्हणते भाऊजी, हां माझं एक काम होतं तुमच्याकडं. काय काम होतं? अहो ते अण्णा आले घरी. मा भाया हां आले ते घरी. त्यांना ना कांदे पोहे खाऊशी वाटले. मग करून द्यायचं खायला. देते मी करून. कांदे असेल तर द्या ना 2. कांदे हां काय सांगायचं वहिनी तुम्हाला. आमच्या घरातला आहे ना सगळाच बाजार संपलाय. कसं काय हो? हा ते संपला म्हणून तर अर्चना बाजारला गेली आहे. हा का? हा असं पहा ना काना कोपऱ्यामध्ये 2 कांदे. 2 कुठलं साधा अर्धा पण कांदा घरात नाही शिल्लक. द्या हो भाऊजी एवढं काय करत्या. हो वहिनी खरंच सांगतोय तुम्हाला मी. हा भाऊजी अर्चना असते ना तर 2 मागितले ना तर टोपलं भर दिले असते मला तिने काढून. नाही दिलं असतं बरं का. काय सांगायचं तुम्हाला, मलाच आहे ना सकाळी कांदा भजी खायची इच्छा झाली होती. हा का? हां मीच अर्चनाला म्हणालो अर्चना कांदा भजी बनव ना. तर ती म्हणे आपल्याकडे कांदा शिल्लक नाही, तुम्ही थांबा म्हणे मी बाजार करून येते घेऊन. मग ती बाजारात गेली. गेली का? हो किती टाइम येईल? ती आत्ताच गेली आहे. त्याच्यामुळं काय ती लगेच येणार नाही. ती म्हणली मला साड्या घ्यायच्या आहेत आणि मला पण शर्ट आणायचं आहे. त्याच्यामुळं तिला लय उशीर होईल. हा का? हां लॉटरी बिटरी लागली काय हो? लॉटरी नवा कशाची? मोबाईल, नवा साड्या, नवा ड्रेस. पगार झालाय माझ्या बायकोचा. तुमच्या बायकोचा पगार झाला? हो किती झालाय? तुम्हाला काय बरं सांगू मी. सांगा ना. पण काय गरज पडली तुम्हाला सांगायची? बाई लय कुरट वागू राहिले तुम्ही. नाही नाही मला एक सांगा, एवढं मागत फिरताय कांदा म्हणा ते चहा पावडर म्हणा, हां त्याच्यापेक्षा आहे ना हप्त्याचा बाजार भरायचा. तुम्ही नका ज्ञान पाजळू मला. हां मला नाही काय असं करायचं ना मला येतं बरोबर. असं किती दिवस लोकांकडून मागून खाणार आहे तुम्ही? तुम्हाला काय करायचंय हो? चांगलं घरदार आहे, पैसेवाले आहे तुम्ही, तरी मागतच फिरताय. अहो शेजारी धर्म पाहायला लागतो माणसाने. नडी आडीलाच काम येतं ना. हा आत्ता कसा बोलला, नडी आडीलाच कामाला माणूस येतो. शेजार धर्म, त्यावेळेस तुम्ही शेजार धर्माची जाणीव ठेवली का? तुम्ही ना आता तोंडाच्या भराने लय काय बोलायला लागले. काय नका देऊ कांदे, मी आता पाहते दुसरीकडं. लय शहाणे झाले तुम्ही. या या चांगलीच दिसते या बाया. हा कशाला म्हणे कांदे द्या, चहा पावडर द्या. हां रोज उठून सुटून काय ना काय मागत राहायचं. हां एकदा म्हटलं फोन दे, नाही म्हणे बॅलन्स संपलाय. आता काय गरज नाही, मला माझ्या बायकोनं फोन दिलाय घेऊन. हा ते मरू दे, माझा मी आपला व्हिडिओ बघत बसतो. चल बाई, बरं तर त्या मावशीने मला आठवण करून दिली. आता आहे ना यांच्याकडून आहे ना पैसे घेते आणि पहिले त्या मावशीला देऊन टाकेते. म्हणजे ती मावशी मला घडी म्हणायची मी. आहो हो, मी जेव्हा घरी येते ना तेव्हा हा माणूस घरी राहतच नाही. सदा दरवाजा उघडाच, कधी पाहिलं का दरवाजा उघडाच. बाई माणूस इकडे बसली.
डोकं जोडीत बसले. तर डोकं जोडू नाही तर काय करू? काय हो? पण डोकं जोडायला झालं काय? मला एक सांग, तुला सांगितलं तर तू माझ्यावर रागवणार नाहीस ना? म्हणजे मी कशाला रागवीन? माझी शपथ का नाही रागवणार म्हणा. आपण मग तुमची शपथ घ्यायला असं मी केलं काय? अगं तू नाही ग, मी केलंय. काय कोणत्या तोंडानं सांगू तुला मी? तुमच्या तोंडाने सांगणार तर कोणाच्या तोंडाने सांगत आहे? झालं काय नक्की? तू खरं सांग, मला रागवणार नाहीस ना? आधी काय ते मला खरं खरं सांगा. तू माझी शपथ घे, मग मी सांगतो. नको नको, आधी सांगा. गेले बिले टपकून तर काय करू? मग मी नाही सांगत जा. तर ते जाऊ द्या तुमचं, माझं ऐका. ते बचत गटाची मावशी भेटली होती. काय म्हणत होते? आपण नाही का लोन काढलं होतं आता ऊसाचं औषध घ्यायला, हां. तर हप्ता द्यायचा आहे. महिना होत आला ना, 10,000 द्यायची. 10,000? हा. तर कुठनं द्यायचं तुला 10,000 रुपये? कुठनं द्यायचं? मी नाही का तुम्हाला दिले 20,000 रुपये ठेवायला? नाही दिलं तुम्हाला पैसे, हा. पण ते गेलं. गेलं? हो. कुठे गेलं? काय अहो काय ते खरं खरं सांगा ना, काय येड्यावानी करू राहिली? तुम्हाला पहिलं सांग ना, मला वरडणार नाहीस ना तू? ते बाजूला राहू दे, वरड्या बिड्याचं पहिले सांगा मला, पैसे कुठे गेले? अगं हा मोबाईल तू घेऊन दिलास. आपटू काय राहिले? काय थोड्या पैशाचा आहे का तो? सगळं झालं मोबाईलमुळे झालं. म्हणजे ते तू दिलास ना, काय ते म्हणतात, फेसबुक व्हॉट्सअप चालू करून दिलास ना मला. अहो पण मी ते तुमच्या चांगल्यासाठी दिलं होतं, वाईटसाठी नव्हतं दिलं. तुम्ही याच्या त्याच्या का फोन मागू नये म्हणून. तीच माझी मोठी चूक झाली. म्हणजे काय सांगायचं? तुम्ही ना मला काय ते खरं खरं सांगणार आहे का? आता मला जीव घाबरवू राहिला बरं का. पैसे कुठे गेले ते सांगा. तेच सांगतो मी तुला. मग कधी माझी वर गेल्यावर का? नाही ग, मग सांगा ना काय ते. सांगू कसं सांगू, कुठनं सांगू, मला सुचना झालं. कुठनं सांगू म्हणजे? इथूनच सांगा ना, काय बोल राहिले तुम्ही येड्यावानी, बोला ना पटकन. हे बघ, ते फेसबुकला आहे ना, हा. फ्रेंड रिक्वेस्ट आली होती एक, कोणाची? त्या बायची एका. बाईची? हो. अहो पण मग कोणच्या बाईची? आणि ते फ्रेंड रिक्वेस्ट. हो. काय झालं काय नक्की? मग मी तिची आहे ना फ्रेंड रिक्वेस्ट कबूल केली. हा. मग ती मला म्हणायला लागले तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. मग मी पण दिला नंबर. मग काय झालं? मग काय आमचं हाय बाय, गुड मॉर्निंग, गुड नाईट. पर एवढ्यापर्यंत पोहोचलं होतं का? हां, मेसेजवर. अजून? मग काय सांगू तुला, काल मग मी उसाला बारा द्यायला गेलो होतो का. हा. मग तिथं मग बसलो, मग तिनं व्हिडिओ कॉल केला मला. तुम्ही ना एवढं दमा 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 नका सांगू, मानलं टाळकं फिरवलं तुम्हाला. पटकन काय ते सांगा. मग तेच सांगतोय ना तुला. व्हिडिओ कॉल केला, पुढं काय? मग ते काय व्हिडिओ कॉलवर मस्तपैकी माझ्यावर पहिली बोलायला लागले. कसं सांगू? कसं सांगू? काय बावचर आहे का काय? तुम्ही सांगा ना लवकर. हे बघ, मग तिनं व्हिडिओ कॉलवर आहे ना हा. चांगली मस्तपैकी गोड गोड बोलायला लागली. मग ती मला म्हणे तुमचा शर्ट काढा. शर्ट काढा? हां, व्हिडिओ कॉलवर. मग मी माझा शर्ट पण काढला. शर्ट मी काढला? हां, ती नाही ना, तिनं सुद्धा तिचे कपडे काढले. शी, काय बोलू राहिले तुम्ही? आणि तुम्हाला लाज वाटते का? काय कृत्य करू राहिले तुम्ही? खरं आहे ते सांगतोय ना तुला. आता तुझ्यापासून मी कधी लपवत नाही, माहिती आहे ना. पण मग तुम्हाला गरजच काय ते अशी चाळे करायची? तुम्हाला याच्याकरता मोबाईल घेऊन दिला होता का मी? मग तू चालू करून दिला होतास ना ते. तुमच्या चांगल्यासाठी दिला होता ना मी. का बाईशी बोलायला घेऊन दिला होता? अगं ऐकून तरी घे पुढं काय झालं. बोला पटपट काय ते. मग मला सुद्धा सगळे कपडे काढायला लावले. मग ती तिकडं बिना कपड्यात, मी इकडं बिना कपड्यात. आणि मग नंतर आहे ना तिनं फोन कट केला. फोन कट केला. मला परत 2 तासात तिनं ती व्हॉट्सअपला आहे ना व्हिडिओ, तो कॉल रेकॉर्ड केलेला मला परत पाठवला. बघ म्हणे, हा तुझा व्हिडिओ आहे, मी सोशल मीडियावर आहे ना व्हायरल करीन, तू मला 10,000 रुपये दे. मग मी पण गेलो, मी पण दिलं 10,000 रुपये तिला पाठवून. बरं झालं.
लय मोठा माझ्यावर उपकारच केला आहे का नाही. अहो निदान जाण्याच्या नाही तर मनाच्या तरी लाच ठेवायचे का आपण करतो काय. परे बाई येतील तुम्हाला म्हणते कपडे काढ, तुम्ही कशाला कपडे काढून राहिले का. हा तुम्ही का लहान पोरगे का तुम्हाला सांगायला सगळं. शेण खात्या का अन्न खात्या. मी करू का असं काम. मग माझी चूक झाली, माफ कर मला. अहो तुमच्या चुकीला मी का आता काय करू त्या चुकीला. हा पैसे गेले गेले, इज्जतही गेली गेली. दादा बाबा असं करून बसला. मोबाईल तर मी पण वापरते. हो हा मग मी जर तुमच्यासारखे वागले मग चूक झाली ना माझी. काय चूक झाली. मी जर ती चूक केली असती मग तुम्हाला कसं वाटलं असतं. काय सांगायचं तुला. आणि ते राहिलेले 10,000 आहेत ना, ते पण गेले. ते कसे गेले. ते कुठले ते पोलीस, ते पांडे पोलिसाचा फोन आला होता. म्हणजे पोलिसाला बी कळालं. हां ते पांडे पोलिसांनी फोन लावला. ते कुठनं बोलत होते माहिती आहे का. सायबर काय ते क्राईममधनं बोलत होते. आडगाववरून फोन असेल बहुतेक तुम्हाला. मला काय माहिती कुठला फोन आहे. अहो पण नको ते उद्या करायचंच कशाला. तू काय म्हणला ते तरी ऐकून घे. काय म्हणला. ते म्हणला तुझा व्हिडिओ मी पाहिलाय म्हणला. आणि म्हणला तू जर मला 10,000 रुपये दिले नाहीस तर तुझ्या गुन्हा दाखल करेन, तुला उचलून घेऊन जाईल. बाई आता कोणाला तोंड दाखवू मी. होते ते पैसे घालून टाकले, नको नको ते उद्योग करून ठेवले. आता काय करू मी. ऐक ना माझं. ते मला म्हणायला लागले मी तुला घ्यायला गाडी पाठवतो, तुझ्या गुन्हा दाखल करतो. मग मी म्हणलं साहेब मला माफ करा, माझं चुकलं. नाही म्हणला तू असं घाण कृत्य केलंस का. हां नाही म्हणलं साहेब जाऊ द्या मला माफ करा. ह्याच्यावर काय पर्याय आहे का म्हणलं साहेब. तर तो काय म्हणला माहिती आहे का, पर्याय आहे म्हणला. मग तू मला 10,000 रुपये पाठव, तुझा तो व्हिडिओ आहे ना मी सगळा डिलीट करतो. म्हणून आहे ना मी पण ते 10,000 रुपये दिले पाठवून. बरं झाले बाबा. पाय कुठे पाय पडते मी. आपण गरजच नाही आपल्याला नको नको ते उद्योग करायची. आणि एक तर आजकाल ते टोळी निघालेली त्यांची माहिती का. टोळी. हा लोकांना लुटीत ते. अहो पण निदान मला एक शब्द विचारायचं तरी. अहो 2023 मध्ये काय झाले तुम्हाला माहिती का. काय झालं. अहो 14,000 गुन्हे नोंद झाले तिथं. कसले. येस लोकांचे फसवागिरीचे. ज्यांना कामधंदे नाही राहते ना रिकाम टेकडे घरी बसेल हां तेच असे उद्योग करीत्या. त्यांच्या बायकाला त्याचा फोन लावून असे. हां पण मग विचारायचं तरी मला. मला काय माहिती होतं यातलं. अर्चना ते 10,000 रुपये त्या पोलीस पांडे नाही का त्याला दिलेचे दिले. वरनं तो काय म्हणतो माहिती आहे का, आत्ता 50,000 रुपये टाक नाही तर तुझ्या परत मी गुन्हा दाखल करेन. अहो हे तर त्यांचे पोट भरायचे धंदे झाले. तुम्ही कशात त्यांना पैसे टाकायचे. आणि मग मला पोलीस स्टेशनला नेल्यावर. अहो ते लोक असेच फसवते. ते काय पोलिसांना नाही पाठवत. आणि ते काय असं व्हिडिओ बी नाही टाकू शकणार. जर त्यांनी व्हिडिओ टाकायचा असं तर तवाच टाकला असं ना. तुम्ही पण ना तुम्हाला अजिबात कळत नाही. निदान मला विचारायचं एक शब्द. तुम्ही परत पैसे टाकले परत तुम्हाला फोन करेन परत तेच होईल परत तेच. त्याला म्हणा टाक आला ना फोन माझ्याकडे बोलायला मी खसवते काय त्याला काय खसकावायचं ते. नाही आता यो फोन आहे ना तुझ्याकडेच ठेव, मला फोनच नको. काय फोनच नको. आता कोणाला तोंड दाखवू. त्या बाईला काय सांगू. जाऊ दे त्यांचे पैसे आहे ना आपण 8 दिवसानं देऊन टाकू. जाऊ दे झालं गेलं ते. मी काय मनात नाही ठेवीत. पण मग तुम्हाला माहिती आहे का असे ना लय गुन्हे दाखल होईल. काही नाही तर गुन्हे सुद्धा दाखल करेल नाही. हां काही नाही तर त्या लाजापायी आत्महत्या करून घेतली. काय माणसं असतील हे, माणसाच्या जीवावर उठली. अहो असले लोक जर सापडले ना असे ना ते ना फार भर चौकात मारले पाहिजे माहिती का. आता बरं तुम्हाला वेळेवर सांगितलंय. ते 20,000 रुपये गेलं म्हणून तर मला लय टेन्शन आलं. जाऊ दे आता गेले तर ते काय परत येणार आहे का. पण मग आता अशा लोकांपासून सावध राहा. आता कोणा विश्वास नका ठेवू. आता नाही विश्वास ठेवणार मी. हा मी काय म्हणते बोल. चला तुम्ही माझ्या संग. आता कुठं जायचं. पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला. हा का बरं. मग काय खरंय ते सांगू ना. मग आता तर आपल्याला असे लय लुटतील. त्यांचा तपासायला लागल का जे ते आपल्याकडनं काहीतरी चांगलं होऊ शकतं. जर एखादा दुसरा कोणी फसणार तर तो वाचन ना. आपण कशाला गप्प बसायचं. पण आता आपण कुठं जाऊन काय करायचं. सायकडेला जाऊ पोलीस स्टेशन मध्ये. हां तिथं त्यांची कंप्लेंट देऊ ना. हां तू म्हणते ती पण बरोबर आहे. चला चल जाऊ आपण.
निदान आपल्यामुळं काहींचे घर तरी वाचतील. हां, हे असले आहेत ना हरामी माणसं, पकडलीच पाहिजेत बघ. चला आपण जर कंप्लेंट दिली ना हां तर निदान त्यांच्यावर केस तरी होईल, सापडतील तरी ते. हां, तू म्हणते ती पण बरोबर आहे. आणि मग निदान खरं काय ते कळल तरी लोकायला. हां त्याच्याशिवाय त्यांच्या गुन्हा दाखल झाला ना चांगलं साफ कळायला आपण. मग समोर आला पाहिजे आता तो. ह्यांना चांगलं फोडलं पाहिजे पोलिसांनी. आणि आता तुम्ही ना काय ते खरं खरं सांगा तिकडं पोलीस यायला काय. हां मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ पाठवेल ना. हां हा तो बी दाखवा आपण. चला चल. नको नको ते उद्देश करून ठेवते. चला आता पटापट.